दादा, सर्वप्रथम तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन यासाठी की हिंद केसरी पुसेगावचा मैदान मानाचा मानकरी होणे खूप मोठी गोष्ट आहे। इथे बक्षीस प्राइजेसला महत्त्व नाही, इथला गुलालाला महत्त्व आहे। महान भारत केसरी झाल्यानंतर तो बिनजोडच्या प्रमाणेच गटामध्ये राहिला आणि आज त्यांनी पुसेगावमध्ये हिंद केसरी पटकावला, त्याबद्दल तुम्ही काय बोलत होता? मी मगाशी पण सांगितलं, मी थार जिंकली, मी नाशिकला बुलेट जिंकली, मी 2 मोटरसायकली जिंकल्या, पण मला त्या गाड्या जिंकून एवढा जो आनंद नाही झाला तो आनंद आज या शिवागिरी महाराजांच्या गुलालाचा मला आला। कारण योग शिवागिरी महाराजांचा गुलाल अंगावर पडण्यासाठी लय लोकांची इच्छुकता असते आणि आज देवानी शिवागिरी महाराजांनी माझ्या अंगावरती तो गुलाल त्याच्या पुसेगाव नगरीत टाकला। आणि आजचा वार सोमवार, मी खिडकाले महादेवश्वराचा एक भक्त आहे आणि आज त्यानी नंदीच्या रूपात आणि माझ्या साईलच्या नावाने आज सर्व काही असं घडून आणले की मला त्या मानाचा मानकरी बनवला। आणि आज खऱ्या अर्थाने याआधी त्यांनी सिद्ध केलंय, हरण्यानी दाखवून दिलंय की साहिलच्या रूपाने हरण्या तुमच्या दावणीला आला, त्याबद्दल काय बोलाल? हो, मी तुम्हाला बोललोच ना की कुठेतरी मी पूर्वी पण खेळायचो, पण साहिलच्या नावाने खेळायचो। साहिल हयात होता, म्हणजे असताना एवढा इंटरेस्ट त्या टायमाला नव्हता, म्हणजे चला एक हारजीत ती याची चालायची। पण आज साहिल नसताना जो हरण्याने माझं नाव लौकिक केला आणि तो नाव लौकिक करण्यासाठी तुम्ही यूट्यूबच्या मार्फत एवढ्या लाखोच्या लोकसंख्येच्या समोर तुम्ही त्याला मांडता, तर माझी ओळख तुम्ही जी करून दिली आणि माझी हरण्याने जी करून दिली, तर मी दुसरा तिथं बोलण्यासारखं माझ्याजवळ कोणताच हे नाही। दादा, रुस्तम हिंद केसरीसाठी मी कोणता पैरा विचारणार आहे का, कारण का आपण शेलो अड्ड्यात सुद्धा मुलाखत घेतली होती, तुम्ही सांगितलं तो पैरा मी सांगू शकत नाही, त्याचे कारण भरपूर आहे। आणि आज अचानक घरणिकेचा राजा जो शेतकरीचा बैल आहे तो आज नाव करतोय, त्याच्यासोबत मोठा पैरा आपला हरण्या होता, सो त्याच्या आज गाडी जिंकली, तर असंच नियोजन रुस्तम हिंद केसरीला असणार का? 100% असेल। आणि तुम्ही माझ्या घरी येऊन मुलाखती ज्या वेळेस घेतल्या तेव्हा मी बोललो होतो की मला गरिबाच्या बैलात बैल पलवायला आनंद होईल, आणि आज सगळ्यात जास्त आनंद जर झाला असेल तर तो घरणिकीच्या राजात बैल पळाल्याचा। कारण मी त्यांची घरची परिस्थिती यूट्यूबच्या मार्फत बघितलेली आहे, त्या ताईंची पण बघितलेली आहे काय त्यांची परिस्थिती आहे, तर मला त्यांनी आज माझ्या हरण्याच्या जोडीला जो 1 नंबरचा पारितोषिक घेतला, तर त्याच्यात मला गर्व आहे का कुठेतरी गरिबाला त्या जागेवरती बसवण्याचा स्थान माझ्या हरण्याला आणि मला आला, आणि त्यांनी माझा पैरा घडून घेतला, याच्यात मी त्यांचा आभारी आहे। दादा, हरण्या जसं तुमच्या दावणीला आला, आज खूप नाव करतोय, काय बोलाल त्याबद्दल? हरण्या आहे आणि जनताच आज त्याला हरण्या नावाने ओळख, आणि हरण्याची माझी, मी कोणत्या गोष्टीला हरण्याचं नाव लावून मी असं काही मिरवत नाही, पण काही असे पण महारथी आहेत की ते जेणेकरून कुठेशी तरी ते हरण्याला त्यांच्या याच्यात बघतात, त्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व काही गोष्टींचा आशीर्वाद त्यांचाच मला आहे, म्हणून आज हरण्या। आज आपल्याला वाटला होता का हरण्या बैल या मैदानात गुलाल घेईल? हो, मला माझ्या भगवंतावरती विश्वास होता, मला पुसेगावच्या शिवागिरी महाराजांवर विश्वास होता, म्हणून तर मी आज तयारीनुसार आलो होतो की कुठेतरी आपण गुलालात राहू शकतो। जर गुलालात राहिलो नसतो, जर गाडी एवढी पळाली नसती, तर माझा येण्याचाच काही एवढ्या लांब संबंध राहिला नसता। दादा, जसा महान भारत केसरी झालेला होता हरण्या, तशी आपल्या गावातून त्याची थाटामाटात मिरवणूक झाली होती, आणि मी एक आपल्या गावातलीच महिला होती, त्यांची मुलाखत घेतली होती, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या भावाच्या लग्नाला जेवढा मला आनंद नसता झाला ना, तेवढा माझ्या हरण्या बैलांनी महान भारत केसरी जिंकून आला तो आनंद झाला। तर आज पुसेगावमध्ये हिंद केसरी झाल्यानंतर आपल्या गावकरी लोकांचं काय आज मत असेल? 100%। आणि तिने जी प्रतिक्रिया दिली ना, तिने मला एक भावाच्याच नात्याने आणि मी तिचा भाव या नात्याने तिने ती प्रतिक्रिया दिली। ज्यावेळेस ती लग्न नव्हती झाली तेव्हा त्यांच्या भावाची ती लाडकी होती, पण ज्यावेळेस लग्न होऊन ती वारलीमध्ये आली त्यावेळेस ती माझी लाडकी आहे। कारण मला आणि तिला माझ्यावरती विश्वास आहे की कोणत्याही अडचणीला बबलू दादा येईल आणि आपली कोणतीही अडचण सॉल्व करील, म्हणून बबलू दादाचे जे काही आता मला बैलगाडी शर्यतीचा छंद, मला राजकारणाचा, मला समाजकार्याचा, त्यासाठी माझ्या जोडीला ती हक्काने खांद्याला खांदा लावून राहते, ती माझी एक वाघीण आहे।
आणि मी तिला शुभेच्छा देतो. नक्कीच दादा, तिने तुम्ही जेव्हा ओवाळणी केली होती त्यांच्या ताटात पैसे सुद्धा टाकले होते, पण त्या ताईने घेतले नाही, कारण तिला आनंद होता तो हारण्या अशाच पद्धतीने आपल्या गावाचा, आपल्या मालकाचं, आपल्या साहिल ज्या नावाने बैल झालं त्याचं नाव करावं आणि तो नाव लौकिक करतो, त्याबद्दल काय बोला? मी तुम्हाला तेच सांगितले ना, गावाला तर आनंद आहेत सर्व. आज माझे गावचे सर्वच मित्र, आता तुम्हाला एवढे नावं पण मी सांगू शकत नाही, पण सर्व शॉर्टकटमध्ये सांगतो. मधु नाना झाला, जगुदा झाला, त्याच्यानंतर आबू झाला, मनोज झाला, हृदयनाथ रसाल झाला, अविनाश रसाल झाला, राजेश राणे झाला, अशी अजून भरपूर माझ्या गावची सर्वच मित्र आणि माझी गावची सर्वच मुलं. त्यांना माझ्यापासून त्यांना जास्त गर्व आहे की हरण्या कुठेतरी आपल्या द्वारलीचं नाव करतो. त्याच्यामुळं माझ्यापासून ते पहिले येऊन, म्हणजे साताऱ्याला मी लेट आलो असेल पण ते पहिले आले, म्हणजे कुठेशी तरी त्यांना त्याच्या हरण्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि ते हरण्याला स्वतःचा समजून, आणि हरण्या त्यांचाच आहे, फक्त मी एक त्याचा पालक आहे. बाकी सगळ्या गोष्टींना माझे गावकरी, माझे जे मित्रमंडळी आहेत ते एवढ्या लांब येऊन जर त्याची जोपासना करतात तर त्यांच्यासाठी माझा शेवटचा प्रश्न दादा, कारण सर्व युट्यूबर्सला मुलाखत घ्यायची, हरण्याबाई अशा प्रकारे नाव करतोय, तर याचा सराव आणि त्याला खाणं काय असं, आणि त्याच्या पाठीमागे जे पाठराखी आपण पाहतात ते काय मेहनत करतात त्याच्या पाठीमागे? मेहनत म्हणजे जाची जर कोणत्या मैदानाची असेल तर ते मला विचारलं तर दादा कुठल्या मैदानात न्यायचं आम्ही ठरवतो. मग त्याच्यानंतर त्यांची नित्य उत्सुकता, कधी जायचं, कधी निघायचं, मग कसं काय करायचं, बैल कुठं पाठवायचा, आदल्या दिवशी पाठवायचा का कधी पाठवायचा. आता मी या मैदानासाठी एक 3-4 दिवस आधीच बैल पाठवून ठेवला होता, आणि त्याच्यानंतर ते सर्वच गोष्टी. आणि वॉर्मअपचा तुम्ही विचारला मला, वॉर्मअपचं असं आहे की आता बैल रेग्युलर रनिंगमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे वॉर्मअपची काही गरज पडत नाही. आणि खाद्य जो माझा रेग्युलरमध्ये जो वारलेला होता तोच आज बनवून आणायला सांगून त्याचा खानापिना पण रेग्युलरमध्ये ठेवले, म्हणजे खाण्यापिण्यात मी कुठं बदल नाही केला की जेणेकरून त्याच्या वातावरणात कुठेशी तरी त्याचा बदल होईल. कोणताही नियोजन तुम्हीच करता? हो 100%. पण सर्व मुलांना विश्वासात घेऊन नाना झाले इथं साताऱ्याचे, सोमा झाला, त्याच्यानंतर सुनील मोरे झाले, यांच्याशी पण मी फोनवरती चर्चा करून आम्ही त्या गोष्टीचं नियोजन करतो. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्यासाठी एवढा मौल्यवान वेळ दिला. थँक्यू तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल. हरण्याबाईला आपला कारकिर्दी करत राहील.